नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायांची माहिती घेतलेली आहे. म्हणजे शेती या प्राथमिक व्यवसायाची माहिती घेतली, त्याचे शेतीचे प्रकार पाहिले, खाणकाम व्यवसायाची माहिती घेतलेली आहे, मासेमारी व्यवसायाची माहिती घेतलेली आहे. या संपादित केलेल्या उत्पादनांपैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो, तर काही उत्पादनांवर प्रक्रिया करावी लागते, प्रोसेस. या टिकाऊ उत्पादन तयार होते. म्हणजे उदाहरण आपण सांगू शकतो की ऊस हा कच्चा माल आहे, तर ऊसापासून साखर तयार होते किंवा बिटापासून साखर तयार होते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात व त्यापासून पक्का माल तयार केला जातो. आता आपल्याला इथं अजून 2 उदाहरणं सांगता येतील बघा. कोणती सांगता येतील? तर पहिलं उदाहरण आहे बघा, ऊसापासून साखर तयार करणे, आणि दुसरं आहे कापसापासून कापड तयार करणे. म्हणजे कापूस आणि ऊस ही उत्पादनं आहेत, आपल्याला प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध होतात. हा पक्का माल पुढे ग्राहकांना पुरवला जातो. द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते. आता कच्च्या मालाचे प्रक्रियेद्वारे उपयुक्त उत्पादनात केलेले रूपांतर म्हणजे वस्तुनिर्माण प्रक्रिया, यालाच उद्योगधंदे असं पण म्हणतात. प्राथमिक उत्पादनांचे द्वितीयक उत्पादनांमध्ये रूपांतर करणे म्हणजे उद्योगधंदे होय, कारण त्यामुळे कच्च्या मालाची गुणवत्ता व उपयोगिता वृद्धिंगत होते. दुसऱ्या शब्दात उद्योगधंदे ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, ज्यात कच्चा माल हा पक्क्या मालात रूपांतरित केला जातो. उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारात विभागलेले आहेत, जसे कृषीवर आधारित, खनिजांवर आधारित आणि वनांवर आधारित उद्योगधंदे. द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने, बांधकाम यांच्याशी निगडीत असतात. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणात कारखाना असे म्हणतात किंवा त्यालाच इंडस्ट्री असं पण म्हटलं जातं. शिरवळ परिसरामध्ये असे अनेक उद्योग तुम्हाला पाहायला मिळतील, जे स्पेअर पार्टची निर्मिती करतात. अन्नपदार्थ उत्पादने करणारे, अन्नपदार्थांवर प्रक्रिया करणारे कारखाने सुद्धा आहे. मदर्स रेसिपी ही मसाला तयार करणारी कंपनी आहे. प्रवीण लोणचे, त्यानंतर प्रवीण पापड असे उत्पादन कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणारे अन्न प्रक्रिया उद्योग सुद्धा आपल्या शिरवळ परिसरामध्ये दिसून येतात. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 43 करून पहा. याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे साखर उद्योग दर्शवणारा सोलापूर जिल्ह्याचा आकृती 5.2 मधील नकाशा पहा. शामरावांची शेती म्हणजे या ठिकाणी आहे बघा, आणि त्यांनी नुकतीच ऊस तोडणी केली आहे. नकाशाचा अभ्यास करा आणि सांगा की त्यांनी त्यांचा ऊस कोणत्या कारखान्यामध्ये पाठवावा. आता आपल्याला इथं सांगावं लागेल की 19व्या शतकात साखर उत्पादनासाठी ऊस हा एकमेव कच्चा माल वापरला जातो. ऊस हा वजन घटणारा आणि अवजड कच्चा माल आहे. ऊसापासून केवळ 10 ते 12% साखर मिळवली जाते. जर साखर उद्योग ऊस उत्पादक प्रदेशापासून खूप लांब स्थापन केले तर वाहतूक खर्च वाढतो. हा वाहतूक खर्च कमी करण्यासाठी हे उद्योगधंदे ऊस उत्पादक प्रदेशालगत स्थापन केले जातात. आता आपण नकाशा मोठा करून पाहूया आणि मग तुमच्या लक्षात येईल की शेती क्षेत्राजवळ असणारे 3 कारखाने आपल्याला दिसत आहेत बघा. याच्यामध्ये पहिला कारखाना आहे हा सोलापूर जिल्ह्यातील वैराग हा साखर कारखाना आहे, तो जवळ आहे शेती क्षेत्रापासून. त्यानंतर दुसरा साखर कारखाना आहे तो पिंपळनेरचा आहे, आणि तिसरा जवळ असणारा साखर कारखाना आहे तो टाकळी सिकंदर येथे असणारा साखर कारखाना जवळ आहे. म्हणजे
ऊस तोडणी झाल्यानंतर शामराव हे आपला ऊस नकाशात दाखवल्याप्रमाणे त्यांचा ऊस या 3 कारखान्यांना पाठवू शकतात. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ऊस लावतानाच नोंद केलेली असते आणि त्या कारखान्याला कळवलेलं असतं. त्यामुळे जवळचा कारखाना कुठला आहे त्यालाच नोंद केलेली असते. म्हणजे वैराग, टाकळी सिकंदर आणि पिंपळनेर या 3 कारखान्यांना शामराव आहेत त्यांना ऊस पाठवता येईल आणि ते योग्य वेळेत पोचल्यामुळं त्याला दर व्यवस्थित मिळेल. कारण ऊस हा नाशवंत कच्चा माल आहे. कालावधीनुसार त्यातील सुक्रोजचे प्रमाण कमी कमी होऊ लागते, म्हणजे शर्करा. म्हणून ऊस 24 तासाच्या आत गाळला जाणे आवश्यक आहे. म्हणून ऊस कारखाने हे ऊस उत्पादक परिसरातच उभारले जातात. दुसरा प्रश्न इथे दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 फिरोज यांच्या मुलाने जवळच्या शहरातून बेकरी म्हणजेच पावभट्टी व्यवस्थापनाचे प्रगत शिक्षण घेतले आहे. आपल्या मुलाने आपल्याच गावात बेकरी सुरू करावी अशी त्यांची इच्छा आहे. पण त्यांच्या मुलाच्या मते बेकरी त्यांच्या गावापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात सुरू करावी. सांगा बरे कोण बरोबर आहे, फिरोज की त्यांचा मुलगा, आणि का? आता या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांचा मुलगा याचं म्हणणं बरोबर आहे. आता ते का आहे ते आपल्याला सांगायचं आहे. इथं आपल्याला सांगायचं आहे की बाजारपेठेचं सानिध्य. उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी ठरते. उत्पादित वस्तूंचे वितरण त्वरित करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक असते. त्यामुळे वाहतूक खर्चसुद्धा कमी होण्यास मदत होत असते. नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात आणि शहरामध्ये ही तयार बाजारपेठ उपलब्ध असते जी ग्रामीण भागामध्ये नसते. कधीकधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होते. आता उदाहरण, केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतात. म्हणूनच हे उद्योग बाजारपेठांजवळ म्हणजे शहराजवळ स्थापन केले जातात. तिसरा प्रश्न आहे बघा. शांताराम हा महाराष्ट्रातील आदिवासी भागातील तरुण मुलगा आहे. त्याला मध प्रक्रिया उद्योग सुरू करावायचा आहे. वनातून त्याला मधाची पोळी सहज उपलब्ध होऊ शकतात. म्हणजे हा वनांवर आधारित उद्योग आहे ज्यातून चांगल्या दर्जाचा मध काढता येऊ शकतो. त्याच्या गावापासून शहर सुमारे 35 किलोमीटर अंतरावर आहे. गावात त्याची स्वतःची जमीन आहे आणि शहरातही त्याला जमीन मिळू शकते. तर त्याने मध प्रक्रिया उद्योग कोठे स्थापित करावा, गावामध्ये की शहरामध्ये, आणि का? आता पहिल्या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे की त्यानं गावामध्येच हा प्रक्रिया उद्योग सुरू करावा. त्याचं कारणही तसंच आहे. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच इथं मधाचं पोळं जे मिळणार आहे ते वनांमधून मिळणार आहे आणि त्यामुळं उद्योगाची स्थान निश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते आणि कच्चा माल हा नाशवंत असतो आणि नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचं असते. त्यामुळं हे उद्योग, नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया करण्याचे उद्योग हे कच्च्या माल क्षेत्रामध्येच निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणजेच हे उद्योग गावामध्ये जिथं वनांमध्ये मधाची पोळे मिळतात त्याच गावांमध्ये प्रक्रिया करण्याचे उद्योग हे उभे राहिलेले आहेत. आपल्याकडं महाबळेश्वरला माला किंवा सेंदुरजणी या गावामध्ये मॅप्रो जॅम तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग येथे स्थापित झालेले आढळतात. याचं हे उत्तर आहे.
वरील सर्व उदाहरणांचा अभ्यास केल्यावर उद्योगांचं स्थानिकीकरण किंवा स्थाननिश्चिती ही अनेक घटकांवर अवलंबून असते हे तुम्हास समजले असेल. एखादा उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते, ज्याला आपण रॉ मटेरियल असं म्हणतो. म्हणजे कापड उद्योग सुरू करायचा असेल तर कापूस लागेल, लोखंड उद्योग सुरू करायचा असेल तर लोह खनिज लागेल. हा कच्चा माल कोठून तरी वाहतूक करून आणावा लागतो हे आपल्याला माहीत आहे. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेमधून उपलब्ध होतो. म्हणजेच कापूस हा आपल्याला शेतीमधून उपलब्ध होतो किंवा मासे हे समुद्रातून मासेमारीतून उपलब्ध होतात. खाणकाम व्यवसायातून आपल्याला लोह खनिज मिळते. कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांचं स्थान ठरते. उदाहरण, साखर उद्योगांना ऊसाची गरज असते. ऊस कापणीनंतर जसजसा वेळ जातो तसतसे ऊसाचे वजन व त्यातील साखरेचं प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची उपयोगिता आहे ती कमी कमी होत जाते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत म्हणजेच 24 तासाच्या आत जवळच्या कारखान्यांना पाठवणे आवश्यक असते. त्यामुळे साखर उद्योग हे कच्च्या माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले असतात. आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर उद्योग स्थापन झालेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास 11 सहकारी साखर कारखाने आहेत. बेकरी उद्योगातील केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्त असते, ज्याचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो. म्हणून बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केले जातात. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपल्याला अभ्यास जाणून घ्यायचा आहे. आता एक नामांकित ब्रँड आपण पुण्यातला एक सांगतो की मॉन्झिनीजचा केक हा महाराष्ट्रात कुठेही मिळतो, पण तो तयार होतो पुण्यामध्ये. म्हणजेच बाजारपेठेच्या अनुषंगाने तो पुण्यात तयार होतो आणि तिथून सर्व ठिकाणी तो वितरित केला जातो. आता आपल्याला उद्योगांच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक जाणून घ्यायचे आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे. ज्या उद्योगात वजनाने जड असलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल वजनाने हलका असतो, असे उद्योग नेहमी कच्चा माल उत्पादन करणाऱ्या क्षेत्राजवळच आढळतात. आता मागाशीच आपण उदाहरण सांगितले की 1 टन म्हणजेच 1000 किलोग्रॅम ऊसाचे गाळप केल्यानंतर 125 ते 130 किलो साखर तयार होते. आणि ह्या दोघांची जर तुलना केली तर 1 टन हे वजन जास्त आहे आणि त्यापासून तयार झालेलं 120 किलो साखर ही कमी आहे, म्हणजे वजनानं कमी आहे. या उलट ज्या उद्योगात वजनाने हलक्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पक्का माल हा वजनाने जड असतो, असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यात आढळतात. पूर्वीच्या काळी वाहतूक खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. आता इथे बघा सांगितलेले आहे की ज्या उद्योगात वजनाने हलक्या कच्च्या मालावर प्रक्रिया होते व त्यातून निर्माण होणारा पुढे पक्का माल आहे हा वजनाने जड असतो, असे उद्योग नेहमी बाजारपेठेच्या सानिध्यात आढळतात. पूर्वीच्या काळी वाहतुकीचा खर्च हा अंतर व वजनाच्या प्रमाणात वाढत असे. आजही तसंच आहे. जर वाहतुकीचं अंतर वाढलं तर वाहतुकीचा खर्चही वाढतो. त्याचबरोबर वजनाच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ झाल्यानंतर वाहतुकीचा खर्च हा वाढत असतो.